उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि पूरसदृश परिस्थितीचा आढावा घेतला। दादा, तुम्ही आज अनेक ठिकाणी गेला, एकता नगरला ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती होती त्या ठिकाणी सुद्धा भेट घेतली का? नागरिकांनी समस्या तुमच्या मांडल्या? नागरिकांचं कामच आहे समस्या मांडणं, आमचं काम आहे समस्या समजून घेणं। अचानक हे सगळं घडलं, त्याच्यामुळं तिथं पाणी आलेलं होतं, आता पाणी ओसरलेलं आहे, परंतु पुन्हा पाणी जरा सोडलेलं आहे अंधार पडेपर्यंत, त्याच्यामुळं त्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे आणि सगळी काळजी प्रशासन घेतंय। तिथं स्वतः माझ्याबरोबर आयुक्त होते PMCचे राजेंद्र भोसले, बाकीचे अधिकारी होते, लोकप्रतिनिधी माधुरीताई मिसाळ वगैरे होत्या आणि काय झालं कशामुळे झालं तिथं पंचनामे करायला सांगितलेले आहेत। विशेषतः नागरिकांच्या ज्या घरात पाणी शिरलं आणि ज्यांच्या दुकानात पाणी शिरलं ह्या दोन्हीचे पंचनामे करायला सांगितलेले, ते पंचनामे होतील आणि त्यांना मदत पण आम्ही करू आणि ज्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था नाही त्यांना जेवणाची, चहा पाणी, नाश्त्याची सगळी व्यवस्था करायला सांगितलेली आहे। पूर्णपणे प्रशासन अलर्ट आहे, आर्मी आहे, NDRF आहे, SDRF आहे, PMRDA लक्ष ठेवून आहे, PMC लक्ष ठेवून आहे, सगळी यंत्रणा अलर्ट आहे। दादा, पण सुप्रियाताई ज्या पुणे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी त्या म्हणतात मला कुणी काय म्हणतंय त्याला, मला विकासाचं बोलायचं, मला बाकी काही कुणावर कॉमेंट, पण खडकवासल्याच्या पाण्याच्या संदर्भात कॉमेंट्स करायची नाही। खडकवासल्याच्या पाण्याच्या संदर्भात सगळं बारकाईनं कुठलं किती सोडायचं, काय सोडायचं, वरसगाव पानशेत, खडक टेमघरची काय परिस्थिती, सगळा अतिशय व्यवस्थित आढावा घेतला। कारण मी अनेक वर्ष ते इरिगेशन डिपार्टमेंट बघितलेलं असल्यामुळे इनफ्लो आउटफ्लो सगळी चर्चा केली आणि व्यवस्थितपणे माझं लक्ष आहे। पुढच्या 2 दिवस अजून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आहे, सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे, आपण काळजी घेतो। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांची काळजी घेत आहे असं जे म्हणणं आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।